मामा 5 मिनिटं फक्त. हाय गाईज, मी रजिता बुरुड आणि आता आमच्या इथे भात लावणी चाललेली आहे. हे पहा इकडे सगळेजण भात लावायला चाललेत. गाळ झालेला आहे आणि या आधी सुद्धा आपण पाहिलं की काय काय केलेलं आहे, म्हणजे डाळ फेडलेली आहे आणि आता इकडे या खात्रामध्ये गाळ करतायत. आमच्या इकडे जपानी पद्धतीने आम्ही भात लावतो, तर ती खरंच तुम्हाला स्पेशल मला पद्धत या व्हिडिओमध्ये सांगायची होती. कारण मी जेव्हा याच्या आधी शेती करायला यायची तेव्हा मी ऐकलं होतं की जपानी भात लावणी करायची आपल्याला, तेव्हा मला असं वाटलं होतं की काहीतरी भाताचा प्रकार असेल, पण नाही, तो भात लावायचा प्रकार आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आव्हाट माझं गाव. जपानी पद्धतीची अवनी ही नक्की काय? तर अनेक वर्षांपासून प्रामुख्याने पावसाळ्यात भाताची शेती केली जाते. ही शेती आमच्या आदिवासी भागात पण करतात. सुरुवातीला आम्ही भात लावण्याची पद्धत जशी आधीची पिढी करायची तशीच करत होतो, पण आता जपानी पद्धतीची शेती का करायला लागलो? त्याचं एक कारण आहे. कारण असं की भाताचं उत्पन्न कमी झालं होतं. मग त्यावर उपाय म्हणून 1 वर्ष जपानी पद्धतीची शेती आम्ही करूनच पाहिली. तर त्या वर्षी ना आमचं उत्पन्न पण वाढलं. आता जपानी पद्धतीने कसा भात लावतात? तर दाढ खणून झाली, मूठ बांधल्या की खासरात गाळ करतात. आमच्या खासरात पाणी भरपूर होतं, मग या मशीनच्या सहाय्याने व्यवस्थित गाळ करता आला. गाळ केल्यानंतर ही जी काठी आहे, आता या काठीला दोरी बांधलेली आहे. त्या दोरीवर पहा व्हाईट दोऱ्या दिसतात आहेत, ते आहे 9 इंचाचं अंतर. आता ही काठी एका बाजूला एक व्यक्ती व दुसऱ्या बाजूला दुसरा व्यक्ती घेऊन थांबतो आणि व्हाईट छोट्या छोट्या दोऱ्या बांधल्यात ना, तिथे काही लोक कलरफुल शंख सुद्धा बांधतात. आता काठी दोन्ही बाजूला रोवली की जिथे व्हाईट दोरी तिथेच भात लावायचं. भात लावून झालं की परत काठी पुढे सरकवायची आणि परत त्या दोरीनुसारच भात लावायचं. आता ही अशी पद्धत का? अशा पद्धतीने लागवड केली की हवा खेळती राहते पिकांमध्ये, योग्य अंतर सुद्धा राहतं आणि उत्पन्न वाढतं. गेले 3 वर्षांपासून आम्ही भाताची लागवड जपानी पद्धतीने करत आहोत आणि त्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि जपानी पद्धतीची भात लावणी अशा प्रकारे करतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी खूप सारे घेऊन येणार आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल. थँक्यू. बाय बाय.